मित्रांनो, काल भाऊचा धक्का संपल्यानंतर कलर्स मराठीने आजच्या नॉमिनेशन कार्याचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये एकंदरीत 5 सदस्य हे नॉमिनेशनमध्ये आले असं कळतंय. तर या नॉमिनेशन कार्याअंतर्गत जो स्वतःचा गेम खेळत नाही, दुसरे त्याला खेळवतात किंवा दुसऱ्याचा तो कठपुतली आहे, अशा सदस्यांना नॉमिनेट करायचं आहे. तर या नॉमिनेशन कार्यासाठी प्रथम दीपाली यांनी संकेत यांना नॉमिनेट केले. संकेत हे सध्या स्वतःच्या डोक्याने खेळत नाही असं दीपाली सांगताना दिसते. यासोबतच अनुश्री ही देखील विशालच्या सांगण्यानुसारच गेम खेळते. त्यामुळे दीपाली यांनी संकेत आणि अनुश्री या 2 सदस्यांना नॉमिनेट केलंय. तर सागर यांना रेवा कौरसे यांनी नॉमिनेट केलंय. सागर यांचा वैयक्तिक गेम नाहीये. सागर हे विशाल यांच्या म्हणण्यानुसार गेम खेळतात. सागर हे विशालचे कठपुतले आहेत असं म्हणून रेवा यांनी सागर यांना नॉमिनेट केले. तर प्रभूला संकेत याने तो काटा ग्रुपची कठपुतली आहे असं म्हणून नॉमिनेट केलं. तर दीपाली यांना राखी आणि अनुश्री यांनी काटा ग्रुपची कठपुतली असल्याचं आणि स्वतःचा इंडिव्हिज्युअल कुठलाही गेम नाही असं म्हणून दीपाली यांना नॉमिनेट केलं आहे. तर प्रथमदर्शीतरी संकेत पाठक, सागर कारंडे, दीपाली सय्यद, अनुश्री माने आणि प्रभू शेळके हे 5 कंटेस्टंट नॉमिनेट झाल्याचं समजते. यासोबतच राकेश बापट यांना देखील नॉमिनेट केलं आहे. आता राकेशला कोणी नॉमिनेट केलं हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तर या 6 सदस्यांव्यतिरिक्त अजून कोणकोणते सदस्य नॉमिनेट झालेत हे आजच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर या एकूण 6 सदस्यांपैकी कोण घराबाहेर जाईल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.